Sit down, sir. Thank you so much. सुशांत सर, आपण यायचं. सुशांत म्हात्रे आणि सुशांत म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. खरं तर ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर आहेत. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, गाव आहे बेलपाडा बघा, खारघर. खारघर बेलपाडा आपण पाहिलात तर खारघरचे हे रहिवासी आहेत. सुशांत म्हात्रे सर, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर, यांचे इथे शुभ सन्मान. त्यानंतर श्रीहरी एंटरप्राइजेसचे ओनर सुशांत म्हात्रे सर, अजिंक्य म्हात्रे सर, यावं आपण. श्रीहरी एंटरप्राइजेस, आज आपण पाहतोय इन्फ्रा क्रॅशर अजिंक्य म्हात्रे सरांना इथे सन्मानित केलं जाते. अमित हा खेळाडू आहे. जर षटकार हॅट्रिक मारली, अर्थात 3 लगातार षटकार मारले तर किती 2000 बक्षीस अमोल नाईक यांच्याकडनं. म्हणजे अमित नाईक बॅट्समनला बॅटिंग करतोय आणि अमोल नाईक बक्षीस लावतात. म्हणजे अगदी घरचा खेळाडू आहे. ओम धनंजय जितेकर आणि समीर नाईक. आपल्यालाही विनंती असेल की आपला हा सन्मान स्वीकारावा. समीर नाईक आणि ओम जितेकर यांचा इथे सन्मान केला जात आहे. मॅच सुरू आहे, सन्मान मात्र केला जातोय. आपण पाहतो या व्यासपीठावर. मॅच एका बाजूला सुरूच आहे. खूप चांगला फटका देखील पाहायला मिळालाय अगदी डिपेक्षा कव्हरच्या दिशेनं. व्यासपीठावर सन्मान बघा, पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा येथे संपन्न होत आहे. करूया आपण सर्वांचं स्वागत. माईची प्रेमाची शाल त्यांच्या अंगावर परिधान केली जाते. समीर साहेब आणि ओम, सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक आभार. आणि पुन्हा एकदा जाऊया, मागची मॅच खूप रंगतदार पाहायला मिळाली. ही मॅच देखील रंगतदार पाहायला मिळाली. प्रेक्षक जण कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा, एकत्र राहा. हा चित्तधरारक पुढील सामना आवाज असेल पुन्हा एकदा या मॅच मध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल धावतं वर्णन दीपकजी पाटील सरांचा. 9 धावा धावफलकावर आहेत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. एमएमव्ही धाकटी जुई संघासाठी रोहितचा हा फटका ऑन साइडला येत असताना इकडे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, त्यामुळे सिंगल मिळेल. एक धाव एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. कल्पेश काशीनाथ पाटील आणि किशोर काशीनाथ पाटील वडवली यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. कल्पेश काशीनाथ पाटील आणि किशोर काशीनाथ पाटील वडवली. यस, इट्स अ ग्रेट हिट. अमित नाईकच्या बॅट मधून येतोय दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. स्कोर कार्ड आपण पाहूया. अपडेटेड 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धावा धावफलकावर आहेत. संजय वास्कर यांचं पहिलं षटक थोडस महागडं जात असताना सलामीची जोडी आपण पाहतो. एका बाजूला आज आयकॉन अमित नाईक आणि या दुसऱ्या बाजूला रोहित घरात. चांगली स्टार्ट मिळाले एमएमव्ही धाकटी जुई या संघाला. संजय वास्कर प्रेशर आहे आता मात्र. अमित यावेळेस स्वीप करतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र सपाटून मार खावा लागलाय संजय वास्कर यांना. पहिल्या ओव्हरच्या केरीज धाकटी जुई संघाची धावसंख्या विदाउट लॉस 22, 22 धावा बिनबाद.
तर 40 प्लस मास्टर संजय वास्कर यांचं महागडे ठरलं. 22 धाबांचं षटक फेकावं लागलं, ज्याच्यामध्ये अमित नाईक 4 बॉलमध्ये 17, रोहित गरज 2 बॉलमध्ये 5. चांगली बॅटिंग, चांगली स्टार्ट मात्र मिळवून दिले सलामीवीराने. अमित नाईक मोठं नाव सध्याच्या घडीला चर्चेत आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग SPL मध्ये माझी मुंबई या संघाकडून 3 लाख रुपये खर्च करून या खेळाडूला स्थान देण्यात आलंय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर बोलबाला राहिला एकटगरचा खेळाडू, परंतु आज या एकटगर छोटंसं गाव नकाशावर उरणचं, परंतु आज साता समुद्रापार नेलंय या खेळाडूनं. अनेक स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी राहिले मागचे 2-3 वर्ष. कन्सिस्टन्सी, सातत्य टिकवलं या खेळाडूनं आणि म्हणूनच आज मोठी मागणी महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या बाहेरून सातत्यानं अमित नाईकसाठी होत असताना आज आयकॉन, प्रोफेशनल प्लेयर, व्यावसायिक खेळाडू आणि त्याचमुळे मात्र अमित नाईकला आज ISPL मध्ये बोली लागली. नक्कीच अभिमान आहे. उरण तालुक्यामधील 3 खेळाडू सिलेक्ट झाले, ज्याच्यामध्ये विश्वजित ठाकूरला आपण पाहिलं, फॉल्कन रायझर्स हैदराबाद प्रथमेश मात्रे पिट्टूला सुद्धा आपण पाहिलं. पनवेल तालुक्यामधील एकमेक खेळाडू आकाश तारेकर सिलेक्ट झाला. रजत मुंडेला आपण पाहिलं, कर्जत मधून साई लोंगलेला पाहिलं, अलिबाग मधून आर्यन खारकर असे खेळाडू. खरं तर रायगड जिल्हा ग्रामीण मधून खेळणारे खेळाडू ज्यांनी खरं तर दर्जा दाखवला आणि आज रायगड जिल्ह्याचं नाव मात्र आदरानं घेतलं जाईल. ISPL स्पर्धा ज्याची सुद्धा उत्सुकता लागले. अगदी लवकरच 25 जानेवारी पासून मात्र ही स्पर्धा तुम्हाला 15 फेब्रुवारी पर्यंत पाहायला मिळेल आणि त्याची सुद्धा उत्सुकता लागले. आणि त्याचमुळे आज खरं तर 2 जानेवारी आहे. 5 जानेवारी नंतर या सगळ्या खेळाडूंना सराव कुठलीही सामना खेळता येणार नाहीये, ही सुद्धा अट आहे. त्यामुळे अमित नाईक शेवटचे 2-3 दिवस तुम्हाला इकडे तिकडे खेळताना दिसू शकेल, परंतु फिटनेससाठी या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि आज अमित नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. ओ यावेळी लॉफ्टेड ड्राइव्ह, वाडे शॉट, फॅब्युलस स्ट्रोक, उडवला अगदी सरळ रेषेमध्ये, जाईल सीमा रेषा पार. 6 धावा. अवफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो हा फलंदाज. प्रत्येक मॅच मध्ये, अनेक स्पर्धांमध्ये मात्र कन्सिस्टन्सी दाखवली या खेळाडूनं आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूची निवड झाली. हे यशाचं रहस्य आपण पाहिलं तर सतत मात्र त्याचा सराव राहिलाय, सातत्य टिकवलं आणि क्रिकेट या खेळामध्ये सातत्य फार गरजेचं. इकडे हलकीशी अपील, प्रथमेश मात्रे दोन्ही ISPL मध्ये सिलेक्ट झालेले खेळाडू आहेत, ज्यांच्यामध्ये टक्कर पाहायला मिळतोय. प्रथमेश मात्रे सातत्यानं तोही दमदार कामगिरी करताना, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, एक चांगला अष्टपैलू खेळ अनेक मैदानावर सादर करतो. 4 बॉलमध्ये पहिल्या 7 धाबा खर्च केल्या त्या प्रथमेशनं. इकडे पाहूया हा फटका, स्क्वेअर लेग कडे खेळायचं होतं, बॉल चाललाय लॉंग लेग रिजन कडे, क्षेत्ररक्षक फाईन लेगचा सर्कल मध्ये जाऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न, चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं मार्गस्थ होईल आणि चांगला होता फिल्डरचा. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर उंच उडी मारत चेंडूला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला, अपयश आलं, रन्स मिळाल्या. पिट्टूचा हा बॉल पहा, फक्त रिशा साह्यानं फ्लिक केलं, बॉलला जाऊ दिलं स्क्वेअर लेग कडे. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला अमित नाईक खेळत असताना सिंगल घेतली, शेवटचा चेंडू होता, स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाकटी जुई संघाची धावसंख्या विदाउट लॉस 34, 34 धाबा बिनबाद. म्हणून सातत्यानं खरंतरी या स्पर्धेकडे आपण पाहत आलोय. JWR ग्रुप अँड विहान ग्रुप प्रस्तुत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. द मार्क ऑफ ट्रस्ट JW. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर मोनिश पाटील
रोखावं लागेल. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 34 धावा आल्या, त्यामुळे एक चांगलं षटक हवंय कान्होबा कुंडेबाळसाठी. अन्यथा समाधानला पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये एक मोठी इनिंग साकारावी लागेल. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे धाबांचा पाठलाग करायचा दुसऱ्या सत्रामध्ये. मोनीचा हा बॉल सुंदर असा ड्राईव्ह पाहायला मिळतोय थ्रू द कव्हर्स. वेगवान पिकअप स्ट्रोक अमित नाईकच्या पॅट मधून एक नेत्रदीपक कव्हर ड्राईव्ह, चौकार. चौफेर फटकेबाजी होत असताना पाहायला मिळेल आणि म्हणूनच अमित नाईक आज मात्र हे नाव सध्याच्या घडीला वेगळ्याच भलत्या चर्चेमध्ये आहे. स्वागत केले मोनीसचं. चेंज ऑफ पेस थोडंसं पाहायला गेलं तर कटर बॉल होता, धीम्या गतीने टाकला होता, फिंगर रोल केले होते. पहा चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो, लेग ब्रेक होता. पहा कसा वळलाय, आउट स्विंग होत असताना चेंडू चांगला बॉल फिनिश केला. यावेळेस मात्र अमित नाईक समोर कौतुक करावं लागेल मोनीश पाटीलचं सुद्धा. 38 धावा आहेत, चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. डॉट बॉल. ओ यावेळेस मात्र सरळ काढून दिलाय गल्लीमध्ये अमित नाईक बाद. पहिला धक्का. धाकटुजी संघाचा आयकॉन खेळाडू अमित नाईकला मात्र बाद केलंय मोनीश पाटीलनं. फर्स्ट विकेट डाऊन. झाला, परंतु त्याच्या मागोमाग विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येत होत असताना आणखीन एक दर्जेदार खेळाडू उरण तालुक्यामधील, तोही ISPL मध्ये सिलेक्ट. फॉल्कन रायझर्स हैदराबाद या संघानं 10.5 लाख रुपये मोजले त्या खेळाडूला. अभिमान आहे अशा खेळाडूंचा नक्कीच आदर. कर्तृत्वावर मात्र खरं तर ही उत्तुंग अशी भरारी घेतली या खेळाडूनं. विश्वजित ठाकूर मैदानामध्ये 38 धावा झाल्यात. मोठ्या संख्येनं खरं तर एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात, सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ओ आपटला होता हा चेंडू, आपण पाहिला तर फुल साठी जरूर गेला होता. बीट केला विश्वजित ठाकूरला. पहिल्या बॉलवर मोठा फटका. पहा लेग ब्रेक सुद्धा होता आणि इकडे थोडासा उसळी सुद्धा घेतली, त्यामुळे थोडंसं चकित केलं विश्वजित ठाकूरला. सरप्राइझिंग डिलिव्हरी होती, परंतु काय कमबॅक केलं मोनीश पाटीलला. पहिला कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर 3 बॉल डॉट. चांगला बॉल बॅक टू द बॉलर. सुपर बॉलिंग. कुंडेबाळ संघ इकडे थोडीशी मिस्टेक झाली. स्ट्राईक रोटेट होत असताना अन्यथा अजून दबाव वाढला असता, एकही धाव मिळाली नसती. रोहित घरत येईल आता मात्र स्ट्राईक एंडला. सिंगल मिळाली, परंतु काय बॉलिंग होते सध्याच्या घडीला. अचूक टप्पावर मात्र गोलंदाजी होत असताना मेहनत घेतली मी तर म्हणेन मोनीशनं. पहिल्या बॉलवर चौकारानंतर ओ बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. कबा पॉइंटच्या दिशेनं लॉंग चेस आहे. कव्हरचा फिल्डर पोहोचला होता, हातामधून निसटलाय. दुसरा धाब्याचा प्रयत्न. थ्रो 2 बाउन्सने आलाय. रेफर करण्यात आलाय. तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेण्यात आलाय, परंतु पाहूया इकडे रोहित गरत पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही. थ्रो एवढाही वेगवान आला नव्हता. चेक जरूर केलं जाईल. रोहित गरत डेंजर एंडला धावत होता. आणि पाहूया तिसरे पंच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिले ही वाहिनी. खरं तर अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा सातत्याने कव्हर करते. हा थ्रो होता, खरं तर 2 बाउन्स हा थ्रो आला होता. एका हातामध्ये बघा उचलला बॅट त्याच वेळेला, परंतु चेक केलं जाईल. इट्स आउट कॉल. रोहित गरतला मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक 2 यावेळेस धाकटी जुई टीमला. कौतुक करेन मोनीश पाटीलचं. सोपं नव्हतं, कारण समोर दिग्गज फलंदाज होते आणि अशा सिच्युएशनला मात्र काय बॉलिंग केले. गोलंदाजीतली वैविध्यता दाखवले आणि त्याचमुळे हे जेव्हा तुम्ही कराल, मिश्रणयुक्त गोलंदाजी कराल आणि सुयोग अंकोलकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. मोठं नाव आहे
गेले कित्येक वर्ष ओपीडी संघासाठी नेहमीच पाहायला गेलं तर त्यांचा प्रवास राहिला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असतील, चांगले बॅटर असतील आणि सातत्यानं मात्र यशस्वी कामगिरी सुद्धा त्या संघासाठी केली. एक काळ गाजवलाय खरं तर अशा सगळ्याच खेळाडूंचा आम्हाला आदर वाटतो. दिनेशजी गायकवाड आणि अंकुजी वाजेकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. कोणतीही इलेक्ट्रिशियनची किंवा इलेक्ट्रिकल समस्या असेल तर नक्कीच त्यांची नेहमीच आम्हाला सहकार्य लाभतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कुणाल आलाय ज्यानं या स्पर्धेमध्ये फर्स्ट विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर आहे. कट केल्या बॉलला बॅकफुटला जाऊन काय चेंडू होता. आज नक्कीच मी तर म्हणेन यानं आज मन जिंकलेत. हा युवा गोलंदाज सध्याच्या घडीला कुंडेवाळ संघाचं भविष्य बनू पाहतोय. ज्यानं विकेट हॅट्रिक घेतली, मागचा सामना गाजवला. संजय भास्कर यांचे सुपुत्र दर्जेदार कामगिरी राहिले. आता पाहूया विश्वजित ठाकूर एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला रोहित घरत. दोन रोहित घरत, दोनही दिग्गज खेळाडू आहेत या संघाचे. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी. 41 धावा धावफलकावर आहेत दोन फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 50+ एक चांगलं टार्गेट सेट करता येईल. 2 ओव्हर्स मध्ये 34 होत्या, त्यानंतर थोडासा कंट्रोल. ओव्हर द स्टंप्स हा चेंडू थोडीशी दिशा सोडले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 42 नाव. 42 वर 2 अशी धावसंख्या आहे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं या ओव्हरमध्ये नक्कीच फलंदाजांकडून पाठ उचलली जाईल. ओ हा फटका यावेळेस मात्र पाहूया. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये बराच धावलाय परंतु नाही पोहोचू शकला. बॅकहँड एरियामध्ये चेंडू पडलाय. तोपर्यंत मात्र दुसरी रन. तिसऱ्या धावेसाठी फार कठीण आहे. बऱ्याच वेळेला अशी धाव घेणं, स्ट्राईक रोटेशन्स आपल्याकडे जेव्हा तुम्ही रायगडमध्ये खेळतो आपण अनेक स्पर्धांमध्ये हे फार गरजेचं असतं. एका एंडला थांबून जमत नाही. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असा काही नियम नाही आहे, परंतु आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये मात्र हे नियम तुम्हाला पाहायला मिळतात. ऍट अ टाइम दोन्ही एंड सोडणं गरजेचं. चेंज ऑफ पेस फिरवला होता हा चेंडू. कुणाल काय कमाल केले, पाहत बसला. पाहूया हा चेंडू पहा, टप्पा पडला आणि बाहेर निघतोय. चांगला टर्न पाहायला मिळाला. संजय भास्कर यांच्या पावलावर पाऊल टाकत खरं तर हाही आता मात्र क्रिकेटमध्ये शिरकाव करतोय. अजूनही खरं तर बाप पेटे 4 ओव्हर्स मधले 2 ओव्हर्स टाकतात. हे फार मोठं आहे काम. ड्राईव्ह केल्या लॉंग ऑफ कडे, खराब क्षेत्ररक्षण आणि ज्याचं नाव घेतलं खरं तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून परंतु इकडे आपल्या सुपुत्राच्या गोलंदाजीवर सोडलाय तो चेंडू आणि बॉल सीमा पार फरार. चौकार. सुंदर असा ड्राईव्ह यावेळेस मात्र वेगवान स्ट्रोक. कव्हर्सला पायानं अडवलाय त्या ठिकाणी. विराज गायकवाडनं काय स्टॉप केलाय चेंडू. एका सिच्युएशनला असंच वाटलं होतं एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा भेदेल, परंतु चांगली कमिटमेंट. आणि जेव्हा असं क्षेत्ररक्षण होतं ना, गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करावं लागतं ते क्षेत्ररक्षकांना. परंतु मागच्या बॉलवर मात्र पिताश्रींनी चौकार सोडला होता. गोलंदाज तयार. ओ समोरच्या दिशेला काय आघात केलाय. डाऊन द ग्राउंड. विश्वजित ठाकूरचा तडाखा. बॉल सीमा पार. षटकार.
55 धावा झाल्यात पहिल्या सत्रामध्ये. 56 धावांचं लक्ष आहे. प्रिशा एंटरप्राइजेस वडवली चे प्रोप्रायटर किशोरजी काशीनाथ पाटील, कल्पेशजी काशीनाथ पाटील, शुभ आगमन JWR फॅन विहान ग्रुप मध्ये. JWR ट्रॉफी 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच. आणि दीपकजी, खरं तर या भव्य दिव्य स्क्रीनवर त्यांना आपण पाहू शकाल. आपल्या मागे अगदी भव्य दिव्य स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवर किशोर काशीनाथ पाटील वडवले आणि कल्पेश काशीनाथ पाटील यांना पाहतोय. क्रिशा एंटरप्राइजेस वडवली आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत. मध्ये आणि 4 ओव्हर्स मध्ये 56 धावा कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार. थोडासा घाम गाळावा लागेल या मॅच मध्ये. आयकॉन्सला सुद्धा, कानोबा कुंडेबा संघाला, कारण मोठं चेस आहे. 14ची सरासरी राखायची आहे प्रति षटक. आपण पाहतोय दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने हे टार्गेट पूर्ण केलं जाणार. टीम हार्डल आपल्या टीव्ही स्क्रीनवर आणि दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो रवींद्रजी बात्रे, अर्थातच रिवॉल यांचा. थँक्यू. थँक्यू दीपकजी. खरं तर आपण पाहिलं या व्यासपीठावर आपण काल रात्रीपासून या डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पाहतो आणि काल देखील अनाऊन्समेंट केलं की मालिका वीर म्हणून आम्ही तुम्हाला सरप्राईज गिफ्ट देणार आहोत. आणि खरं तर मालिका वीरचं बक्षीस देणारे रवींद्रजी दापोलकर, माजी उपसरपंच, त्यांचे सुपुत्र केतन दापोलकर यांच्या माध्यमातून यांच्या वतीनं मात्र ती मालिका वीर गिफ्ट तुम्हाला मिळेल. सस्पेन्स आहे अजूनही या रात्रीमध्ये, कारण या 2 दिवसापूर्वी स्पर्धा पार पडली बघा आर्या स्पोर्ट्स ओले आयोजित. सस्पेन्स सरप्राईज गिफ्ट होती आणि ती रात्री अंतिम रात्री क्षणाला आपण ती ओपन केली. सोन्याची चैन होती. ती बक्षीस मात्र देण्यात आली. रोहितनं ती पटकावली होती. सॉरी, घरत नाही तर रोहित पाटील, कानपोली टीमचा एक अष्टपैलू खेळाडू, आणि त्यानं तो मालिकावीराचा मान मिळवला होता. आज या स्पर्धेमध्ये कोण मिळवेल मान? JWR ट्रॉफी 2025चा नवीन वर्षातला हा खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांना या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर इंग्रजी महिन्यातला हा नवीन वर्ष जानेवारी 1 2025. पुन्हा एकदा करूया सर्वांचं स्वागत. आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे आणि घड्याळामध्ये जर बघितलं तर तुम्ही आतापर्यंत 10:28 आणि बघा विनर वर्सेस विनर हा दुसरा सामना पाहतोय. किती लवकर स्पर्धा होत आहेत, कारण या स्पर्धेचं एकच वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट आहे लवकरात लवकर ही स्पर्धा संपन्न करायची आणि प्रेक्षकांना याचा आनंद घेता येईल. गेम इज ऑन. पहिला बॉल बॅटला ब्रश झालाय. परा किती चेंडू वेगान आउटफील्ड किती फास्ट आहे आणि टणक चेंडू असल्यानं टेनिसचा बॉल दणदण करत जातोय सीमा पार. चौकार. आलंय बघा समाधान वासकर. बॅट्समन बॅटिंग करत असताना ज्या पद्धतीनं नॉन स्ट्राईकला आपण समाधानला पाहतोय. करण मडवी ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकरचा बॉल फुल केलाय. सक्सेस देखील झालाय. वाईडिश कॉर्नर डीप मिड विकेटला येतोय दर्जेदार षटकार.
जे टाकून मोठ्यावर हा प्रत्यार आणि समोर असणारा डावकुरा फलंदाज करण मडवी पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलेला प्रयत्न, परंतु मोठ्याने ओळखलं की करण मडवी आहे समोर. ज्या वेळी बघा विश्वजित ठाकूर समोर डावकुरा फलंदाज आला त्यावेळी थोडी त्याला कठीणता निर्माण झालेली अनेक स्पर्धांना तुम्ही पाहिला असाल, परंतु इथे त्यानं देखील पलटवार केलाय करण मडवी समोर. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल फेकतोय. 56 धावांचं लक्ष आहे. लक्ष तर मी म्हणेन खूप चांगलं रचलंय. फुलरलेनचा बॉल होता, आडव्या बॅटने खेळला चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्राकडे जातो. क्षेत्ररक्षक वेगाने येईल, चेंडू उचलेल, फेकेल, एक आणि एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोहोचते ती टोटल 11 या आकड्यावर. कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल अगदी जवळचाच हा या मैदानापासून गाव आहे आणि त्या गावातील बरीच आता प्रेक्षक मंडळी या मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे पाहायला मिळत आहेत. कान्होबा कुंडेवाल खरं तर आपण पाहतोय हे गाव देखील टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारे आहे. आवटी मैदानावर सातत्यानं स्पर्धा होत असतात कान्होबा स्पोर्ट्स आयोजित या समाधान वास्कर आणि त्यांच्या टीमच्या वतीनं. परंतु यावेळी आर्या स्पोर्ट्स ओले मैदानावर पूर्ण कुंडेवाल संघ उतरला होता अगदी एकजूट करून. यास क्लीन बोल्ड, वेगवान चेंडू फेकला, डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केला समाधान वास्कर. एक चेंडूला आणि 10x बॉल आपण जर गोलंदाजी करत असताना त्याला स्पीड देखील तेवढाच मिळतोय. समाधान वास्कर बाद झाल्यानंतर थोडंसं चिंतेचं वातावरण कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीमच्या अगदी खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. शांतता पसरली आहे. परंतु इकडे विश्वजित ठाकूरचा जर तुम्ही विचार केला पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्या होत्या मयूर आणि तदनंतर मात्र चांगलं कमबॅक, कमालीचं कमबॅक केलंय. आज आपण पाहतोय खरं तर या ओव्हरमध्ये 12 पार्किंग, यस 12 पार्किंग ग्रुप तुम्ही पाहू शकाल या स्क्रीनवर. JWR ट्रॉफी मध्ये 12 पार्किंग ग्रुपचं देखील आपण आवर्जून स्वागत करूया. हा नक्कीच JWR जी शिपिंग कंपनी आहे आणि खरं तर त्याचे मॅनेजर देखील आपण पाहतो. 12 पार्किंग ग्रुप. चेंडू हाफ ट्रॅकरचा बॉल होता, उचली देणारा होता, पंचांचा वाईड सिग्नल येते. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर गेला होता हा बॉल, पंचांनी लगेच घोषित केला. एकोणीस चेंडू आणि आता 44 धावांची आवश्यकता. हा डिफेन्सिव्ह स्ट्रोक हा आहे अगदी सावध आणि सुरक्षात्मक पवित्रा आणि तो घेतलाय बॅट्समन प्रथमेश म्हात्रेनं. आयकॉन प्लेअर आहे प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूला आयकॉन प्लेअर करण मडवी आज कुंडेवाल संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही आयकॉनच्या भूमिकेत. धावसंख्या 1 न वाढली, संख्या एकूण जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. कोकरे अर्थात वन परिक्षेत्र अधिकारी उरण पोलीस दलातील आपण हे साहेब पाहू शकाल. नथुराम गोविंद कोकरे साहेब, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि आज आपण स्क्रीनवर देखील त्यांना पाहू शकाल. नथुराम गोविंद कोकरे साहेब, काही क्षणातच त्यांचं आगमन होईल. वन परीक्षे क्षेत्र अर्थात अधिकारी आहेत आणि त्यांचं शुभ आगमन होईल. मॅचच्या दिशेने पाहिलं तर 4 षटकांचा सामना असताना आपण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 13. 1 गडी बाद, 13 समाधान वास्कर बाद झाला. 13 धावा धावफलकावर लागल्यात. आता 18 चेंडू आणि 43 धावा. हे इक्वेशन इकॉनॉमिकल आपण इक्वेशन जर बघितलं ना तर अगदी धावा आणि चेंडू मध्ये अंतर भरपूर आहे. चेंडू कमी आणि धावा जास्त आहेत. चला स्पीडअप करायचा, जास्त वेळ घेऊ नका क्षेत्ररक्षण करण्याकरता.
आपल्याला दिलेल्या वेळामध्ये 4 षटक संपवायचे आहेत. 20 मिनिटांचाच फक्त कालावधी असेल. ज्युनियर रोहित घरात येतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. मी म्हणेन चांगला षटक असेल तरी पॉवर प्लेचा ओव्हर आहे, परंतु विश्वजित ठाकूरच्याकडनं ती अपेक्षा नव्हती. स्वतःवर देखील तो नाराज असेल की माझ्याकडनं 13 धावा जाणे देखील खरं तर योग्य नव्हतं. सेकंड ओव्हर रोहित घरात. हा चेंडू यस आडव्या बॅटने केला. एका टप्प्यानं चेंडू अगदी सीमा रेषे लगत. काय इफर्ट आहे, अगदी 100% मी म्हणेन स्वतःची या ठिकाणी कमिटमेंट देताना हा क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग. संघासाठी 100% योगदान. 2 धावा वाचवल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढेल 15 या आकड्यावर. 15 रन्स, 15 धावा धाव फलकावर. ज्युनियर रोहित घरात आज धाकटी जुई संघ मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर त्या संघाला देखील शुभेच्छा येत आहेत वारंवार सातत्यानं. हा खोलवर पतीचा बॉल. स्वतः गोलंदाज रोहित पकडतोय. इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. धावसंख्या स्थिर स्थगित. 16 चेंडू 41 धावा. मोठ्यासाठी देखील शुभेच्छा आल्यात बघा. सुनील पाटील विंधणे आणि प्रवीण कासुकर दिघोडे यांच्याकडनं देखील सातत्यानं शुभेच्छा येतात. येस डेफिनेटली ह्यूज गगनभेदी गगनचुंबी फटका येतोय खणखणीत. JWR सिक्सर. अर्थातच प्रथमेश म्हात्रे. 15 चेंडू आणि आता 35 धावांची आवश्यकता. 35 रन्स टू विन रिमेनिंग 15 डिलिव्हरीज. 15 चेंडू 35 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू डेफिनेटली ब्लॅक स्क्रीनला अर्थात JWN विहान ग्रुपला टच करतो बॅनरला. सिक्सर. आणि हा बॅट्समन 8वा आहे. तो लगातार 2 षटकारानं या ठिकाणी आपल्या संघाला योगदान देतोय. म्हणजे 8 फलंदाज झालेत ज्यांनी लगातार 2 षटक टोकले. त्यामध्ये 8वा हा फलंदाज प्रथमेश म्हात्रे. चेंडू आणि धावांचं अंतर कमी झालंय. येणारे 14 बॉल आणि 29 धावा. विशाल घरात धाकटी जुई आता खरं तर रोहितला या शुभेच्छा देतोय की चांगली गोलंदाजी कर. विशाल घरात धाकटी जुई आपलं ही स्वागत. 14 बॉल 29 धावा. 2 षटकारानं मॅचचा चित्र बदलला. यस बघा ऐवा कॅच. प्रेक्षक कमाल कॅच घेतलेला आहे. कुंडेवाल अमित वासकर पाटील. अमित पाटील आलेला आहे. कुंडेवालचा अमित पाटील. आणि पहिली ऐवा कॅच मला वाटतंय. फुलटॉस घ्या आता. ऐवा कॅच मिळेल का? यस ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर. सिक्सर. JWR सिक्सर. बघा म्हणजे आता 400 पुन्हा कॅच पकडल्यावर 500 600 वाढत जाणार. पोऱ्या नाईक निलकंठ नाईक यांचं देखील खूप चांगले योगदान आहे. आणि अमित पाटील आता गुलशन म्हात्रे सांगतायत की 500 रुपये हा शेवटचा क्षण आहे. याच्यासाठी केला टास की शेवटचा क्षण गोड व्हावा. प्रेक्षक कमाल कॅच. बघा प्रेक्षक मित्रांनो तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस आहे. फक्त मॅचचा आनंद घ्या. इथे या क्षणा जागेवर आणि झेल टिपा. प्रेक्षकांची काय तुडुंब गर्दी भाई. खरं तर हे आयकॉनची मजा असते. ही आयकॉनची संकल्पना आपण पावसाळी टुर्नामेंट मध्ये आणली स्वातंत्र्य दिन चषकामध्ये. आणि आज JWR ने 8व्या वर्षामध्ये ही संकल्पना पुन्हा एकदा अंमलात आणली आहे. अर्थात जागृत केली
आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. खरं तर प्रेक्षकांचं मनापासून कौतुक आहे. काय प्रेक्षक बघा, आता मात्र सभोवताली प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. मॅच आणि या रंगतदार मॅच कडे पाहिलं. 13 चेंडू 23 धावा. हा बॉल चांगला फेकावा लागेल ज्युनियर रोहित घरातला, कारण लगातार 3 षटकार टोकलेत पिंटूनं. हा चांगला चेंडू होता, खोलवर पद्धतीचा होता, सरळ बॅटने केला. क्षेत्ररक्षक येतो वेगानं, एक सिंगल मिळेल. आता 12 चेंडू आणि 22 धावा. प्रति षटकामागे 11.0ची सरासरी येऊन टेबली आहे. फार महागडा षटकाला. कारण याचं कारण काय, तर दोन्ही आयकॉन खेळपट्टीवर आहेत. मग दोन्ही आयकॉन खेळपट्टीवर असताना 12 चेंडू आणि 22 धावा होणे कठीण आहे की सोपं, हे तमाम क्रीडा रसिकांना देखील माहीत आहे. या षटकामध्ये किती धावा आल्या बघा, 21. बघा गर्दी पाहू शकता, प्रेक्षकांची साथ. आणि या JWR ट्रॉफीला आली शोभा. काय प्रेक्षक बघा, हा जास्त कुंडेवालकर दिसत आहेत त्या साईडला, कारण कान्होबा स्पोर्ट कुंडेवाल संघ खेळतोय. हा, आणि तिकडे दुसरा देखील खेळ सुरू आहे, त्याच्यामुळे प्रेक्षक अजूनही बघा खूप मोठ्या प्रचंड गर्दीनं पाहायला मिळत आहेत. सभोवताली प्रेक्षक. प्रेक्षक ज्यावेळी कोणत्याही स्पर्धेला मोठ्या संख्येनं असतात ना, तेव्हा ती स्पर्धा यशस्वी होत असते. प्रेक्षक कमाल कॅच. 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल निलखंड नाईक पोऱ्या भाई यांच्याकडून. येणारे 12 बॉल 22ची गरज. तर गोलंदाज कोण असेल धाकटी दुई संघाला? आता तारणहार करावा लागेल या गोलंदाजाला. खरं तर संकट मोचक बनावं लागेल, बेदक तिकड मारा करावा लागेल. अंकेश पाटील आयकॉन. प्रतिमेसाठी बॉल, फुल्लर लेनचा बॉल, फुल टॉस बॉल होता, परंतु धाव तर आली आहे. या ठिकाणी अंपायर इशारा करतील. यस, 22ची धाव आहे. एक धाव तर पळून काढली आहे. अंकेश पाटील धाकटी दुई संघाचा हा गोलंदाज आता गावासाठी खेळायचा आहे. समोर दोन्ही गोलंदाज आयकॉन आहेत. नक्कीच बघा, रिव्ह्यू घेतलाय आणि आपल्यापर्यंत निर्णय दिला जाईल. अंपायर रिव्ह्यू आहे. फुल्लर लेनचा बॉल. अंपायर सिग्नल, इट इज नो बॉल. आणि मुख्य भव्य स्क्रीनवर देखील तुम्हाला पाहायला मिळेल, अगदी पारदर्शकपणे निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जात आहे. नो बॉल म्हटलं तर फ्री हिट असेल. 1+1 अशा 2 धावा देखील येतील. तुळजापूर वरून थेट महेश गव्हाणकर आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि शुभेच्छा देखील देत आहेत. काल रात्री त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली याच व्यासपीठावर. आज तुळजापूर वरून या स्पर्धेचा आनंद घेताना महेश गव्हाणकर, आपलं सहर्ष स्वागत. फुल टॉस, खराब गोलंदाजी अंकेश. हे मात्र चित्र विचित्र करून टाकेल, कारण इथे मात्र फुलटॉस वर आलाय खणखणीत JWR सिक्सर. मडवी देखील फायरिंग करतोय. षटकार ठोकलाय, चेंडू अगदी फारच दूरवर जाऊन पडलाय. 11 चेंडू आणि आता 14 धावा. किती जवळ आलंय हे समीकरण. 11 चेंडू 14 धावा. सेम समीकरण होतं आर्या स्पोर्ट ओवले टीम साठी मगाशी पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये, परंतु तो करिश्मा पुन्हा एकदा होईल का येणाऱ्या कालामध्ये? नक्कीच याच मैदानावर याच महिन्यात गोल्डन ट्रॉफीचं आयोजन. 11 बॉल आणि माफी असावी 14 धावांची गरज. 11 चेंडू 14 धावा. 12वा खेळाडू आहे तुमचा इथे. हा, 1+1 स्कोरर एकदम एक नंबर आहे, काय टेन्शन नाहीये. आमचा क्वालिफाईड स्कोरर आहे, काहीच चूक करणार नाहीये.
टोटल रन धावसंख्या धावफलकावर 42. 42 धावा. गुणिले एक आहे, काय टेन्शन नाही. 11 चेंडू 14 धावा. ऑन स्ट्राईक करण मडवी, डावखुरा फलंदाज. दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत बघा, प्रथमेश म्हात्रे आणि करण मडवी. हा ऍडव्हान्टेज. आडव्या बॅटने केला चेंडू पुन्हा एकदा वाईडिश. मिड विकेट कडला क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट मिड विकेट कडे. एक सिंगल आली. धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढेल. अंकेश पाटील प्रयत्न करतोय कमबॅक करण्याचा आणि करावाच लागणार आहे. धाकटी जुई संघ म्हटलं ना तर अर्थातच या संघाला कमबॅक करणे गरजेचं आहे. MMV धाकटी जुई या नावानं तो मैदानावर उतरलाय. चांगले 2 आयकॉन त्या संघामध्ये आहे. विश्वजित मात्रेस मोठ्यासारखा खेळाडू, परंतु इथे 2 आयकॉन आता हे डोकेदुखी ठरतायत की काय. यस, प्रथमेशनं पुन्हा एकदा सरळ खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू अडवेल. एक सिंगल आली आहे. कदाचित इंजुरी झाली असेल, एवढा वेगानं फटका आला आणि चेंडू देखील एवढे टणक आहेत ना, कडक आहेत एकदम, अगदी इंजुरी करतायत सहज खेळाडूला. थोडंसं या ठिकाणी सामना थांबला जाईल, परंतु पुन्हा मिळालेल्या वेळामध्ये अनाउन्समेंट केली जाते याच मैदानावर गोल्डन ट्रॉफीचं आयोजन. फर्स्ट एड किट असेल तर घेऊन जा लवकर. पलवला ओनर राहुलजी मेहता सरांचं इथे आगमन झालं आणि त्यांच्या समोर ऍडव्होकेट समीरजी शांताराम म्हात्रे. मोस्ट वेलकम राहुलजी मेहता सर, मॅट्रिक्स ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. खरं तर आपण पाहिलं मॅट्रिक्स ट्रॉफीचं याच गावामध्ये आयोजन, रजनी स्पर्धेचं आयोजन, मॅट्रिक्स ट्रॉफीचं आयोजन आणि मॅट्रिक्स ग्रुपचे ओनर राहुलजी मेहता सरांचं इथे आगमन झालेलं आहे. JWR ट्रॉफी मध्ये राहुलजी मेहता सर तुमचं सहर्ष स्वागत. फटाक्यांच्या आतषबाजीनं हा स्वागत होताना ऍडव्होकेट समीर शांताराम म्हात्रे साहेबांचं देखील. व्यासपीठावर आपण पाहतोय अंकुश वाजेकर, आमचे दिनेश गायकवाड, ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी प्रगती दिनेश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य आहेत. ठोकलाय करण मडवीनं पुन्हा एकदा हा फटका आणि चाटतोय चेंडू. इथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. अंपायर सिग्नल. थर्ड अर्थातच निर्णय थर्ड अंपायर. थोडासा या ठिकाणी बघा सॉफ्ट सिग्नल अंपायर. थर्ड अंपायर घेतलाय पण सॉफ्ट सिग्नल ऑन फील्ड डिसिजन. थोडस थर्ड अंपायरचा निर्णय आपल्यापर्यंत. अंपायर रिव्ह्यू नो बॉल साठी आहे का? बॅट्समॅन रिव्ह्यू. येस बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. खरं तर आपण पाहू शकाल सीमा लगत अगदी झेल देखील टिपलाय, परंतु थोडस या फुल्लर रेंजच्या बॉलवर, फुलटॉस बॉलवर रिव्ह्यू घेण्यात आलाय. फेअर डिलिव्हरी म्हणजे बॅट्समन करण मडवीला बाद व्हावं लागेल झेलबाद स्वरूपात. मोक्याच्या क्षणाला मात्र करण मडवीची विकेट. पाहतायत या बायसिकल मला पुरस्कृत केल्यात गोपी शेठ वासकर याच कुंडेवाल गावातील आणि महेश गवानकर. 2 बायसिकल बघा, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी बायसिकल आहेत. महेश गवानकर आणि गोपी शेठ वासकर कुंडेवाल, एक उद्योजक यांच्याकडनं ह्या बायसिकल. त्यांचंही देखील आपण आभार मानूया. खरं तर आमचे आयोजक बघा खूप मेहनत घेतली आयोजनासाठी. प्रतीक पाटील भाई JWR आणि क्रिकेटर, एक उत्कृष्ट क्रिकेटर. खरं तर क्रिकेटची प्रचंड आवड असणारा आमच्या ओले गावातील खरं तर हा प्रतीक पाटील.
8 चेंडू आता 12 धावा हे समीकरण गुणतालिकेवर. गोलंदाज आपण पाहू शकाल अंकेश पाटील कमबॅक करतोय. विशाल भोईर येतो या मैदानावर आर्या स्पोर्ट्स ओल्या आयोजित स्पर्धेमध्ये सिद्धेश ट्रॉफी आणि काल बाईक घेतली आहे पाली टुर्नामेंट मध्ये. यशस्वी खेळाडू आहे. इथे मात्र पहिला बॉल अलॉंग द कर्व्हेटाईव्ह खेळतोय. वाईडिश लॉंग ऑन कडे एक सिंगल आली. एका धावेवर मानावं लागलं समाधान. संघाची धावसंख्या 1 न वाढेल. आता मात्र 7 आणि 11चं समीकरण. मॅच अजूनही बॅलन्स आहे. धाकटी जुई संघ MMV धाकटी जुई लढतय झुंज देते कारण त्यांना माहित आहे मॅच अजूनही बॅलन्स आहे. 7 चेंडू 11 धावा. हा चेंडू विचार विनिमय करून फेकावा लागेल. हा चेंडू खरं तर अगदी कला कौशल्यतेनं आणि पूर्णपणे खरं तर डोक्याचा वापर करून फेकावा लागेल कारण समोर आहे प्रथमेश म्हात्रे पिट्टू. इथे मात्र 7 बॉल 11ची गरज. जर डॉट गेला तर 6-11 राहतील. एक सिंगल आली तर 10 राहतील. परंतु एखादा मोठा फटका आला तर मॅचचं चित्र बदलेल. यस कॅच आहे आणि अजून एक आयकॉन. इट्स अ बिग विकेट. प्रथमेश म्हात्रे फ्री टू बॅक टू डग आउट. ऐकलं आता धाव घेते का काय. खरं तर धावा घ्यावा लागेल आता अर्थातच मैदानावर. तिथे मात्र कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल म्हणजे बघा आता आपल्या देवतांसाठी खरं तर आता देव बोलतात ना की देवाजवळ जाऊन बसावं लागेल किंवा देवाचा धावा करावा लागेल. एका बाजूला कान्होबा ग्रामदेवता कुंडेवालची आणि इकडे आताच संगीत ऐकलं ती धाकटी जुईची ग्रामदेवता. आणि असं होतं परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतःची गुणवत्ता इथे मात्र दाखवावी लागेल आणि ते मात्र कार्य कोण करेल. गोलंदाज कोण असेल धाकटी जुई टीमचा कारण समोर आहेत 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. सिनियर रोहित गराद. या गावामध्ये 2 रोहित आहेत. एक ज्युनियर रोहित गराद एक सिनियर रोहित गराद. आता गरज आहे 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावांची गरज. संग्राम घरात विशाल पाटील आणि समाधान पाटील दिघोडे यांच्याकडनं जर धाकटी जुई संघ विजय झाला तर 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. क्या बात आहे. हे मोटिवेशन आहे. बघा मगाशी दत्ताशेठ मुंगाजी यांनी आर्या स्पोर्ट ओलेसाठी बक्षीस लावलं होतं. मॅच जिंकलं तर 5,000 परंतु ते पटकावता आलं नाही. इथे मात्र धाकटी जुई संघाला तीच परिस्थिती आहे. 6 बॉल 11. इथे डिफेन्स केल्या जातील का कारण गरज आहे कुंडेवाल टीमला 11 धावांची. सामना जिंकला धाकटी जुई तर 5,000 मिळतील. गोलंदाज सिनियर रोहित घरचा हा बॉल पहिला डॉट जातोय. काय मॅचेस रंगतात आज या मैदानावर. यस रिव्ह्यू बॅट्समन रिव्ह्यू वाईड साठी बघा तुम्हाला 2 रिव्ह्यू या ठिकाणी वापरता येते. नो बॉल साठी वाईड साठी. त्यामुळे हा रिव्ह्यू घेतलाय पुन्हा एकदा बॅट्समनने. या अगोदरचा बॅट्समनचा रिव्ह्यू समाप्त झालाय अनसक्सेसफुल झाला. हा देखील सक्सेसफुल होईल की पाहावं लागेल. फेअर डिलिव्हरी हाही अनसक्सेसफुल. आता तुमच्याकडे एकही रिव्ह्यू राहिला नाही. आता तुम्हाला बॅट न धावा कराव्याच लागणार आहेत. रिव्ह्यू तर संपलेत. येणारे 5 बॉल 11ची गरज. 5 चेंडू 11 धावा. व्हॉट अ मॅच. खरं तर आज आमच्या सर्व तमाम क्रीडा रसिकांना अगदी आनंद लुटणारा सामना. 5 चेंडू 11 धावांची गरज. हो 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 काय मैदानावर चाललंय. विशाल भोईरला हे 2 डॉट बॉल इथे मात्र फेकले गेलेत. जबरदस्त मॅच. काय खरं तर हृदयाची ठोके हळूहळू वाढली जात आहेत. आणि रोहितनं हा मॅच जिंकून दिला ना तर समाधान दिघोडे समाधान पाटील संग्राम घरात आणि विशाल पाटील यांच्याकडनं 2,000.
खोलवर पद्धतीचा बॉल, विशालला सरळ बॅटने केला, एक सिंगल आली, दुसरी धाव घेतली जाईल का नाही? इथे काय घडलंय? ओहो, कुंडेवालकर बोलत असतील की हा चौकार जायला पाहिजे होता, परंतु धाकडी जुईच्या खरं तर समर्थकांमध्ये किती आता आरडाओरडा सुरू झाला. या दरम्यान रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड उपाध्यक्ष राकेश शेठ गायकवाड, सरपंच रुपेश शेठ गायकवाड आणि नंदराज शेठ मुंगाजी, खरं तर 27 गाव प्रकल्प बाधित दिवंगत दिबा पाटील संघर्ष समिती नंदराज शेठ मुंगाजी, काल बघा त्यांनी कॉमेंटेटर्सना 2000 रुपयाचं बक्षीस दिलं होतं. ही ओळख आहे, दानशूर कार्यकर्ते आहेत नंदराज शेठ मुंगाजी, रुपेश शेठ गायकवाड, लोकनियुक्त सरपंच, युवा सरपंच आणि राकेश शेठ गायकवाड. आपलं सहर्ष स्वागत. 3 चेंडू 10 धावा, 3 चेंडू 10 धावा. इथे या सीमा लगत विशालचा टिपलाय झेल आणि आता समाप्त होतोय त्याचा वैयक्तिक खेळ. यहाँ पे दो गेंद और 10 रनों की जरूरत. 2 चेंडू 10 धावा. हा मयूरनं हव्यामध्ये हेलिकॉप्टर उडवलाय, तिथे देखील क्षेत्ररक्षक आहे. आणि बघा इथे काय घडलं मैदानावर. अगदी जवळ आलेला कुंडेवाल संघाचा सामना हातातून निसटत चाललाय. सेम आर्यावले सारखा हा मॅच रंगतदार. धाकटीचा संघ इथे आता पकड मजबूत करतोय. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. आता परम एक युवा शूटर फायर मध्ये खरं तर आपण पाहिलं तर इंटरनॅशनल लेवल पर्यंत हा मुलगा गेला त्यांचा मार्गस्थ होताना. 1 बॉल 10 धावा. सेम आर्या स्पोर्ट्स ओले संघाच्या विरोधात जो सामना रंगला होता तसाच. 11 बॉल 14 ची गरज होती, आता 1 बॉल 10 रन्स. MMV धाकटी जुई आता विजयाच्या उंबरठ्यावर. चमत्कार चमत्कार नाही होणार आता. इथे फलंदाज झाला लेग बिफोर द विकेट आणि ही विकेट अर्थातच क्रमांक याच गोलंदाजाने पटकावलेली दुसरी. 9 धावांनी पराभूत व्हावं लागलं ते म्हणजे